जय हिंद जय सुहास महाराष्ट्र. बाबर. आदरणीय अध्यक्ष महोदय, 2024-25च्या पुरवणी मागण्यावरती बोलण्यासाठी मी उभा आहे. तुमच्या आणि या सभागृहाच्या वेळेचं मान राखून टू द पॉइंट मी फक्त बोलतो आणि मी माझा प्रश्न संपवतोय. बाब क्रमांक 37 व 38 पान नंबर 27 वरती पीक विम्याचा विषय आहे. साहेब, माझी विनंती एवढीच आहे की पीक विमा देत असताना अवकाळी येऊन जो पाऊस होतो ते पर्जन्यमापक यंत्र हे काही मंडल विभागांमध्ये बसवलेलं असतं. माझी या सभागृहाला विनंती आहे तुमच्या माध्यमातून की ते प्रत्येक गावामध्ये ते उभं करावं, कारण त्या मंडलावरती पडणाऱ्या पावसावरती ते पीक विमा देण्यामध्ये परत कंपनी टाळाटाळ करत असते. बाब क्रमांक 41 पान नंबर 29 वरती आहे. आरके विवायमधून खानापूर तालुक्यामध्ये माती परीक्षण, पाणी परीक्षण आणि द्राक्ष आणि डाळिंब एक्सपोर्ट करण्यासाठी जी प्रयोगशाळा आहे ती प्रयोगशाळा उभा करण्यासंदर्भामध्ये या शासनाच्या वतीनं ती प्रयोगशाळा उभारावा ही माझी तुम्हाला विनंती आहे. कृषी यांत्रिकी योजनेचं लकी ड्रॉ गेले अनेक दिवस निघालेले नाहीत. माझी विनंती आहे की ते लवकरात लवकर लकी ड्रॉ त्या ठिकाणी निघावेत आणि किमान 2 लाख रुपयाचं अनुदान ह्या ट्रॅक्टरसाठी द्यावं अशी माझी विनंती आहे. पशुसंवर्धन विभागासाठी बाब क्रमांक 48 पान क्रमांक 33 वरती वेतनाकरता तरतूद केलेलं आहे. पण साहेब, माझी विनंती आहे, मी पशुसंवर्धन विभागाचा सभापती जिल्हा परिषदेमध्ये काम केले. जिल्ह्यामध्ये आमच्या साहेब 40% जागाच रिक्त आहेत आणि शेतकऱ्यांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा विषय आहे. मला असं वाटतं की पहिल्यांदा ही सगळी लोक भरली पाहिजेत आणि मग त्या खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी त्याची तरतूद केली पाहिजे. बाब क्रमांक 45 पान क्रमांक 31 वरती राज्यातील गोशाळेतल्या सर्व देशी गायांच्या पालन पोषणासाठी अतिरिक्त निधीची तरतूद केलेली आहे. साहेब, खानापूर आटपाडी तालुक्यामध्ये खिलार जनावर ही आमचा पेटंट आहे आणि ही जनावरं टिकवण्यासाठी या ठिकाणी खिलार जनावरांसाठी संवर्धन व संगोपनासाठी केंद्र उभा करण्यासाठी निधीची तरतूद करावी अशी माझी विनंती आहे. सौर कृषी पंपासाठी साहेब बाब क्रमांक 156 आणि पान क्रमांक 110 सौर पंपासाठी बोरची खोली. साहेब, ज्या ठिकाणी विहीर असते तिथून आमच्या शेतकऱ्यांची जमीन काय अंतरावरती असते, पाईपलाईन आमचं असणारं ठिबक आणि त्या बोरची खोली ह्याचा हिशोब केला तर मला असं वाटतं की त्या शेतकऱ्याला ती मुभा दिली गेली पाहिजे. त्याच्या एकरावरती त्याचं HP न ठरवता त्या शेतकऱ्याला मुभा देऊन त्याला लागणारं हॉर्स पॉवरची त्याला पंप द्यावा अशी विनंती करतोय. कंपनी हे पंप 6-6 महिने देत नाही, ते तेवढं कृषी पंप आणि सौर पंप लवकर देण्यासाठी विनंती करावी अशी माझी विनंती आहे. आणि ॲडिशनल ट्रान्सफॉर्मर साहेब, प्रकाशगड येथे मुंबईमध्ये अनेक प्रस्ताव आमचे प्रलंबित आहेत, ते प्रस्ताव थोडे आमचे लवकर मंजूर करून द्यावे. तुम्ही बोलण्याबद्दल संधी दिली त्याबद्दल तुमच्या मनापासून ठिकाणी आभार मानतो.